कळसुबाई शिखर चढताना आमच्यासोबत असं काही घडेल आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं. हाय नमस्कार सोलापूर, कसं आहे मजेत ना? बरं रात्री 8 वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केलता. आता 3 तास झाले तरी आमचा 1 तासचा प्रवास बाकी आहे. आणि एक गोष्ट वरती येताना कॅश आणा कारण यू वर्क करत नाही. आणि काठी तुम्ही घेऊन येऊ शकता. पर काठी ₹20 तुम्हाला खाली भेटून जाईल पायथ्याशी. आणि काठी येताना नक्की आणा कारण तो ग्रिप भेटेल आणि वरती चढायला उपयोगी होईल. हळू-हळू उजेड पडल्याने समोरचा व्ह्यू पण क्लिअर होत होता आणि सगळीकडे मिल्की व्हाईटिश व्ह्यू म्हणजे धुक्याने भरलेला दृश्य दिसत होता. जसं मी पुढे जात होतो तसं मला क्लिअर व्ह्यू दिसत होता. पण मनात एक भीती पण होती की पाय घसरला तर खाली पडण्याची. पण मनात एक जिद्द पण होती की महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर चढण्याची जिद्द होती. तो जिद्दीने मी पुढे जात होतो आणि एक खरं सांगतो मित्रांनो, काठी आणा, काठी खूप उपयोगी पडेल तुम्हाला. कारण ग्रिप पकडण्यास उपयोगी होती. कळसुबा शिखर चढताना सगळ्यात जास्त कठीण आणि अवघड रस्ता म्हणजे ह्या शिड्या चढणे लोखंडी. कारण आपली बोटं मातीने आणि चिखलाने आणि पाणी ओले झालेले असतात. आणि जर चुकून आपला पाय घसरला तर डायरेक्ट ढगातच. याची भीती तर मनात चढताना प्रत्येक क्षणाला असते. कळसुबाई शिखर चढताना केलेला प्रवास यामध्ये किती हारलो, किती थकलो, तर मनात एकच जिद्द होती, ते म्हणजे वरती जाऊन सूर्योदय पाहण्याची. यासाठी केलेला 4 तासाचा प्रवास वरतीच वाढतो जेव्हा आपण वरती जाऊन हा सुंदर असा व्ह्यू बघतो आणि व्ह्यू बघितल्यानंतर जेव्हा आपण श्वास घेतो आणि कोरडा पडलेला घसा श्वास घेताना जेव्हा थंडगार वाटायला लागतो ना, याचे म्हणजे वरती. आणि वरती गेल्यावर एक वेगळाच आनंद भेटतो. कारण 4 तासाचा केलेला प्रवास हा नक्कीच खूप कठीणदायक होता. आणि वरती गेल्यावर सुंदर असा व्ह्यू बघितल्यानंतर खरं असं वाटतं की मी स्वप्नात आहे का? आणि सुंदर असा व्ह्यू बघितल्यानंतर ना बॉडीतला सगळा थकवा निघून जातो. 1600 मीटर वरती आल्यावर आपल्या भारताचा झेंडा तर फडकावलाच पाहिजे. मग काय माकडे आणि मी म्हणून थोडा पोटपूजा केला आणि 1600 मीटरवर येऊन मी कनिष्ठ ट्राय केलं. खूप भारी वाटत होतं. मग काय माकडांना जर थंडी वाजत होती तसं माणसांना पण वाटत होती. मग काय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा. थँक